नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार. त्याच्यामध्ये कमेंट्स आल्या होत्या की कुठल्या बँकेचे कधी कसे होणार, सर्व सकट कर्जमाफी होणार का. आता तुम्ही थंबनेल पण बघितला असेल की आपण टाकलंय की सरसकट कर्जमाफी. बरोबर. आता सरसकट ही जी काही कर्जमाफी आहे ही भूविकास बँकेची जे काही शेतकरी असतील त्यांच्यासाठीची ही बातमी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अगदी थोडक्यात 2 मिनिटात तुम्हाला समजवणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, 2022 साली भूविकास बँकेसाठी एक अजित पवार यांच्या कार्यकाळामध्ये एक निर्देश काढण्यात आला होता की जे शेतकरी भूविकास बँकेत असतील की नाही, ज्यांची खाती वगैरे असतील त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल. आता सातबारा कोरा करण्यात येईल म्हणजे काय, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता या नियमानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाली, ज्या शेतकऱ्यांचं भूविकास बँकेमध्ये कर्ज होतं. बरोबर. आता पण काही शेतकऱ्यांचं असं झालं की त्यांचा जो काही सातबारा होता तो सातबारा तसाच राहिला, म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोराच झाला नाही. आणि म्हणूनच त्या संदर्भात एक 2023 साली देखील एक अपडेट आला की लवकरात लवकर हे करणं, पण तेही देखील पेंडिंग राहिला. मग फायनल आता या 2 तारखेला एक नवीन अपडेट समोर आला. तो म्हणजे 2 तारखेपासून जे शेतकऱ्यांचे भूविकास बँकेतील सातबारा कोरा झालेला नाहीये, म्हणजेच काय थोडक्यात, तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाहीये अशा शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करण्यास सुरुवात झाली आहे. आणि ही अतिशय आनंदाची बातमी आहे. राहिला विषय आपला की जे मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे जे काही इतर बँकेत खाती असतील त्या शेतकऱ्यांचं काय सरसकट होणार की शेतकऱ्यांना 1 लाख 1.5 लाख अशी काही अट देणार, तर त्या संदर्भातील बातमी अजून फायनल देखील आलेली नाही आहे. कारण की त्यांनी सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी ते जूनपर्यंत करू. म्हणजेच काय, तर एप्रिलमध्ये जी काही परदेशी समिती बसवली ती परदेशी समितीचा अहवाल येईल, बँकांकडनं देखील अहवाल जाईल आणि मग शेतकऱ्यांच्या जे काही नियमावली त्यांनी लावलेली आहे त्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना जूनपर्यंत कर्जमाफी मिळणार. त्यामुळे अजून तरी आपल्याला 2 महिने इथे काहीच कळणार नाही की जे शेतकऱ्यांची कर्जमाफी काय आहे, कसं आहे आणि कसे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जातात, हे याच्यातनं बघण्यासारखं असणार आहे मित्रांनो. धन्यवाद.